मॉर्निंग स्टुडंट्स, कंटिन्यू विथ द लॉगरिथम. लॉगरिथम मध्ये बेटा हे 4 नियम महत्वाचे होते आणि अजून एक काय डिडक्शन ऑफ द नियम. ठीक आहे, डिडक्शन ऑफ द रूल्स. ठीक आहे, बरं हे 4 आणि हे डिडक्शन ऑफ द रूल्स हे झालेलं आहे बेटा आपलं. ठीक आहे, एकदा रिकॉल करून घेऊ. लॉग एक्स प्लस लॉग वाय असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं. मल्टिप्लिकेशन असेल तर दोघं लॉग सेपरेट, दोघांची ॲडिशन. सबट्रॅक्शन असेल तर इथे डिव्हिजन होतं, लॉग एकदाच येतं. डिव्हिजन असेल तर लॉग दोघांना सेपरेट आणि सबट्रॅक्शन होतं. हा एन नेहमी कुठे येतो बेटा? पुढे येतो. लॉग ऑफ एक्स टू द बेस वाय असेल, लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ वाय होतो. लॉग 1 ची किंमत 0, लॉग ए टू द बेस ए उत्तर 1 असतं. लॉग ऑफ एक्स टू द बेस वाय असेल तर 1 अपॉन लॉग ऑफ वाय टू द बेस एक्स होतो. 1 अपॉन केल्याच्या नंतर हा वाय वरती जातो, एक्स खाली येतो. 1 अपॉन एक्स असेल तर मायनस लॉग एक्स येतं. तसंच लॉग ऑफ एक्स अपॉन वाय असेल तर मायनस लॉग ऑफ वाय अपॉन एक्स होतं. हे प्रूफ करून दिलं, काल सांगितलं बेटा. ए रेस टू लॉग एक्स टू द बेस ए असेल तर याचा आन्सर एक्स येतं. त्याच्यानंतर लॉग ऑफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय असेल तर किती येतं? एक्स इज इक्वल टू वाय येतं. आता दोन अतिशय IMP नियम सांगायचे. ठीक आहे, दोन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नियम आहेत. ठीक आहे, पहिला नियम ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल ना, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल, नीट लक्ष द्या. ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल, हा ऍक्च्युली माझा लॉगरिथमचा डेफिनेशन आहे बेटा. जर तुम्हाला कोणी डिफाईन्ड लॉगरिथम विचारलं तर हे एवढं लिहून टाकायचं. यालाच मी ऑलमध्ये लिहितो डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. डेफिनेशन ऑफ लॉगरिथम. लॉगरिथम ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल तर त्याला काय येतं बेटा माहिती का? एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए. म्हणजे एक्स इथं येतो, लॉग ऑफ वाय ए डिवाइडला म्हणजे बेसला जातो. एक्स इथं येतो, लॉग ऑफ वाय टू द बेस ए. एक्स इथं येतो, लॉग ऑफ वाय टू द बेस ए. ठीक आहे, पुन्हा एकदा ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल तर आन्सर किती येतो बेटा? एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए. हे कमीत कमी 10 वेळेस लिहा. जे बोलतोय महत्वाचं आहे. कमीत कमी 10 वेळेस लिहा. 10 वेळेस तुम्ही प्रॅक्टिस करा. एक्स इथे आला लॉग ऑफ वाय टू द बेस ए, एक्स इथे आला लॉग ऑफ वाय टू द बेस ए. याचाच अजून एक नियम आहे बेटा. यालाच आपण उलटं लिहिलं. सपोज यालाच आपण कसं लिहिलं बेटा? उलटं. उलटं लिहिताना ते कसं विचारतात बेटा माहिती का? सपोज लॉग ऑफ वाय टू द बेस ए असेल आणि इथे एक्स असेल. लॉग ऑफ वाय टू द बेस ए असेल, इथे एक्स असेल. ठीक आहे, असं आलं ना बेटा. आणि उलटं म्हणजे असं पण उलटं जातोय आणि असं पण उलटं जातोय. ठीक आहे, म्हणून डिफिकल्ट वाटतं ते. इथून असं उलटं लिहिलं गेलं आणि असं पण उलटं जातं. लॉग ऑफ वाय टू द बेस ए असेल, इथे उलटं एक्स असेल तर याचा आन्सर किती येतो बेटा माहिती आहे का? हा वाय इथंच ठेवला जातो आणि ए रेस टू एक्स जातो. वाय तिथंच ठेवायचा आणि ए रेस टू एक्स होऊन जातं. याच्यावरनं किती आलं बेटा? वाय तिथंच ठेवायचा, ए रेस टू एक्स लिहायचं. पुन्हा हे 10 वेळेस लिहा. पुन्हा हे 10 वेळेस लिहा. ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल तर एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए येतं. हा सेकंड नियम आहे बेटा. लॉग ऑफ वाय टू द बेस ए असेल तर इज इक्वल टू एक्स असेल तर ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. किंवा मग वाय तिथंच ठेवला, हा ए रेस टू एक्स तिथं गेला. वाय तिथंच ठेवला, ठीक आहे, ए रेस टू एक्स तिकडे गेला. किंवा असं उलटं लिहा. ए रेस हा ए तिकडे गेला, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. ठीक आहे, हा ए तिकडे गेला, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. ठीक आहे, हा ए तिकडे गेला, ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. असं जरी लक्षात घेतलं तरीही चालेल. फाईन, ओके फाईन. हे दोघं नियम प्रचंड 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 IMP, खूप 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 IMP आहेत. आता याच्याच आधारित आपले सम्स चालू होतील बेटा. पहिल्यांदा आता मी लॉगचे काय चालू करेल? सम्स. आधी व्हिडिओ पॉज करून डिफाईन लॉग घ्या आणि हे दोघं डेफिनेशन्स लिहून काढा. डिफाईन लॉग घ्या आणि हे दोघं डेफिनेशन्स लिहून काढा पटापट व्हिडिओ पॉज करून. ठीक आहे, ओके. आता मी सम्स चालू करतोय. क्वेश्चन घ्या बेटा. इफ पहिलं सम आहे बेटा. आता इफ 2 raised to 5 is equal to 32. If 2 raised to 5 is equal to 32, express in equivalent logarithm form. 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 आता याचा आन्सर चालू करताना बेटा कसं करायचं? पहिल्यांदा हा मला लॉगरिथमच्या फॉर्ममध्ये लिहायचा, म्हणजे लॉगच्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. याला मला कुठल्या फॉर्ममध्ये लिहायचं? लॉगच्या फॉर्ममध्ये. पहिल्यांदा विचार करायचा पहिली डेफिनेशन यूज होईल का सेकंड डेफिनेशन यूज होईल? क्वेश्चन देताना हा दिलाय का हा दिलाय? क्वेश्चन मध्ये कुठे लॉग आलाय का? नाही, म्हणजे हा क्वेश्चन आहे. राईट, म्हणजे ह्या टाईपमध्ये आलं ते गणित. कुठल्या टाईपमध्ये आलं? ह्या टाईपमध्ये. कसं काय ओळखलं? क्वेश्चनकडे बघितलं. कसं काय ओळखलं? क्वेश्चनकडे बघितलं. क्वेश्चन मध्ये कुठेच लॉग नाही, इथं लॉग आहे, इथं लॉग नाही, म्हणजे ह्या फर्स्ट टाईपचं गणित झालेलं आहे. आधी फर्स्ट फॉर्म्युला लिहून काढायचा, मग गणिताकडे वळायचं. पहिले फर्स्ट फॉर्म्युला. आधी गणित ओळखायला शिका की कुठल्या टाईप मधले.
ह्या टाईपचे का ह्या टाईपचे? ह्या टाईपचं ओळखायचं असेल तर लॉगच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन असेल, ह्या टाईपचं असेल तर लॉगच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन नसेल. लॉगच्या फॉर्ममध्ये क्वेश्चन आहे का? नाहीये, म्हणजे माझं ते फर्स्ट टाईपचं सम झालं. मग फॉर्म्युला काय? ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय. यालाच काय लिहिता येतं बेटा? एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए. लगेच त्याच्या बाजूला आपलं उत्तर लिहायचं. इथे तुम्हाला दिलेलं काय बेटा? 2^5 इज इक्वल टू 32. एच्या जागी 2 आला, एक्सच्या जागी 5 आला, वायच्या जागी 32 आला. राईट? इथे बघा, एच्या जागी 2 आला, एक्सच्या जागी 5 आला, वायच्या जागी 32 आला. अजून एकदा, एच्या जागी 2 आला, एक्सच्या जागी 5 आला, वायच्या जागी 32 आला. मग याच्यावरनं आता उत्तर सांगा. इथं किती बेटा? 5 येईल. राईट? एक्सच्या जागी एक्स आला, विच इज इक्वल टू किती येईल बेटा? लॉग आलं. वायची किंमत किती बेटा? 32. आणि त्याला बेसला एची किंमत किती आहे बेटा? एची किंमत किती आहे? 2. म्हणून आन्सर किती येईल? 5 इज इक्वल टू लॉग ऑफ 32 टू द बेस 2. 5 इज इक्वल टू लॉग ऑफ 32 टू द बेस. कसं लिहिलं ते कळालं? म्हणजे आपण याला लॉगच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं. याला आपण कुठल्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं? लॉगच्या फॉर्ममध्ये. अजून एकदा सांगतोय, कॉन्सन्ट्रेशन द्या. अजून एकदा सांगतोय, कॉन्सन्ट्रेशन द्या. जी गणितं थोडी टिपिकल असतात ते मुद्दामून 2 वेळेस सोडवतो बेटा. पुन्हा एकदा, पहिले गणित ओळखायचं. ह्या टाईपचे काय ह्या टाईपचे? मी ओळखलं लॉग नाही आहे, म्हणजे फर्स्ट टाईपचं गणित झालं. काय फॉर्म्युला तो? ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय असेल तर उत्तर किती येतं बेटा? एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ वाय टू द बेस ए. एक्स इज इक्वल टू किती असतं? लॉग ऑफ वाय टू द बेस ए. मग इथे 2^5 इज इक्वल टू 32 आहे. 2^5 इज इक्वल टू किती बेटा? 32. मग एक्सच्या जागी किती आलं? 5, विच इज इक्वल टू लॉग ऑफ वाय. वायची किंमत किती आहे? 32. आणि हा जो ए आहे तो बेसला जातो, हा जो 2 आहे तो त्याच्या बेसला जाईल, म्हणजेच लॉग ऑफ 32 टू द बेस 2. लॉग ऑफ 32 टू द बेस 2. 5 इज इक्वल टू किती आलं बेटा? लॉग ऑफ 32 टू द बेस 2. गणित कळालंय? व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित शांततेत लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित शांततेमध्ये लिहून घ्यायचं आहे. बरं, अपेक्षा ठेवतो झालं असेल. इथे ना बेटा आपण इक्विव्हॅलेंट कुठला फॉर्म काढला? लॉगॅरिथम फॉर्म काढला. आता सेकंड सम स्टार्ट करेल, पण त्याच्या आधी काय सांगायचं आहे? इथे आपण कुठला फॉर्म काढला? लॉगॅरिथम. का? आपलं उत्तर कुठल्या फॉर्ममध्ये आलं? लॉगच्या फॉर्ममध्ये आलं. आपलं उत्तर कुठल्या फॉर्ममध्ये आलं? लॉग. म्हणून त्याला काय म्हणतात? लॉगॅरिथम फॉर्म. म्हणून त्याला काय म्हणतात बेटा? लॉगॅरिथम फॉर्म. आता सपोज मी तुम्हाला सेकंड सम दिलं. इफ लॉग ऑफ 125 to the base 5 is equal to 3 express the equivalent in exponential form. कुठल्या फॉर्म मध्ये बेटा? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता पहा, पहिले तर एक्सपोनेन्शियल फॉर्म वगैरे काय नंतर सांगतो, आधी इकडे लक्ष दे. पहिले गणित सोडून घेऊ. पहिले गणितासाठी कुठला फॉर्म्युला? हा फॉर्म्युला का हा फॉर्म्युला? पहिले गणितासाठी हा फॉर्म्युला का हा फॉर्म्युला विचार करायचा. कुठला फॉर्म्युला बेटा? क्वेश्चन मध्ये लॉग आलाय म्हणजे सेकंड फॉर्म्युला आला. क्वेश्चन मध्ये लॉग आलाय म्हणजे सेकंड फॉर्म्युला आला. मग किती? लॉग ऑफ वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असेल तर याचा आन्सर किती येतं बेटा? वाय तसाच, विच इज इक्वल टू ए रेस टू एक्स. म्हणजे ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय येतं. म्हणजेच किती आलं बेटा? ए रेस टू एक्स इज इक्वल टू वाय येतं. तेच सपोज मी इथे लॉग ऑफ किती आलं? 125 टू द बेस 5 इज इक्वल टू 3 असेल. इज इक्वल टू किती असेल? 3. मग वाय इथेच म्हणजे 125 इथेच, विच इज इक्वल टू ए रेस टू एक्स. म्हणजे ही इकडे जाते, एक्स डोक्यावर जातो, ही इकडे जाते, 5^3. यालाच मी दॅट इज काय लिहू शकतो बेटा? 5^3 इज इक्वल टू 125. म्हणजे असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, दोघांचं मिनिंग कसं झालं बेटा? सेम. कळालं कसं लिहिलं? ठीक आहे. हा वाय तिथेच, ए तिकडे गेला, एक्स त्याच्या डोक्यावर गेला, 125 तिथेच आला, 5 तिकडे गेला, 3 त्याच्या डोक्यावर चालला गेला. आधी तुम्हाला फॉर्म्युला कुठला येतोय ते ओळखता आलं पाहिजे. ते ओळखता आलं तर खालचं गणित जमतं. फॉर्म्युला कुठला आहे ते ओळखता आलं पाहिजे. ते ओळखता आलं तर खालचं गणित इझिली जमतं, अन्यथा जमत नाही. हे गणित मुलांच्या डोक्यावरून जातात बेटा. हे गणित मुलांच्या डोक्यावरून जातात.
मी त्यातल्या त्यात एकदम सिम्पल करून सांगितलं. आणि फॉर्म्युला ओळखायचा, मुलांना फॉर्म्युला साला कुठला, हा फॉर्म्युला वापरायचा का हा फॉर्म्युला वापरायचा हेच कळत नाही. ठीक आहे, तर हे दोघं फॉर्म्युला आधी पाठ ठेवायचे, दोघं फॉर्म्युला लिहून काढायचे, मग त्याच्या हिशोबाने आपलं सम सोडवायचं. ठीक आहे, बरं. आता इथे नाही का बेटा तुम्ही लॉगचं कन्वर्शन रेज टू मध्ये केले, दिसतं बेटा. रेज टू इज इक्वल टू, रेज टू म्हणजेच त्यांना एक्सपोनेन्शियल पण म्हणतात. म्हणजेच काय, देताना मी तुला लॉगच्या फॉर्ममध्ये दिलं आणि कुठला फॉर्म काढला बेटा, एक्सपोनेन्शियल काढला, रेज टूच्या फॉर्ममध्ये काढलं. लॉग मध्ये दिलं, रेज टूच्या फॉर्ममध्ये काढलं, म्हणजे रेज टूचा फॉर्म म्हणजेच एक्सपोनेन्शियल फॉर्म. रेज टूचा फॉर्म म्हणजेच एक्सपोनेन्शियल, म्हणजे हा कुठला फॉर्म झाला, एक्सपोनेन्शियल. याच्यात लॉग आलं म्हणजे लॉगरिथम, याच्यात लॉग आलं म्हणजे हा लॉगरिथम, आणि इथे लॉग नाही म्हणजे हा कुठला झाला, एक्सपोनेन्शियल. म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म, लॉगरिथम फॉर्म. आता कळालं, मुद्दाम आधी काहीच बोललो नाही, मुद्दामून आधी काहीच बोललो नाही. आता तुम्हाला कळलं असेल की लॉगरिथम फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म कशाला म्हणतात, लॉगरिथम फॉर्म आणि एक्सपोनेन्शियल फॉर्म कशाला म्हणतात. कळलं बेटा. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सेकंड सम लिहायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सेकंड सम लिहायचा आहे. पटापट व्हिडिओ पॉज करायचा आहे, सेकंड सम लिहायचा आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सेकंड सम लिहायचा आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. सपोज आता मी तुम्हाला त्याला पुढचा क्वेश्चन दिला का, थर्ड क्वेश्चन. ठीक आहे, इफ 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 सपोज तुम्हाला 2⁴ इज इक्वल टू 16 दिला, 2⁴ इज इक्वल टू 16. एक्सप्रेस इन कुठला फॉर्म बेटा, पुन्हा लॉगरिथम फॉर्म. एक्सप्रेस इन पुन्हा कुठला फॉर्म, लॉगरिथम फॉर्म. पुन्हा आधी फॉर्म्युला कुठला इथे ओळखा, कुठला फॉर्म्युला येईल बेटा, एक्सपोनेन्शियलचं कन्वर्शन लॉग मध्ये, म्हणजे पहिला फॉर्म्युला एक्सपोनेन्शियलचं कन्वर्शन लॉग मध्ये, इथे लॉगचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये, इथे एक्सपोनेन्शियलचं कन्वर्शन लॉग मध्ये, इथे लॉगचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये. मग कुठला फॉर्म्युला बेटा, पहिला फॉर्म्युला किती आहे, a⁴ इज इक्वल टू y असेल तर किती येतं बेटा, x इज इक्वल टू लॉग ऑफ y टू द बेस a असं येतं. त्यालाच इथे 2⁴ इज इक्वल टू 16 आहे, मग किती येईल बेटा, इथे 4 इज इक्वल टू लॉग ऑफ किती बेटा, 16 टू द बेस 2, लॉग ऑफ 16 टू द बेस 2. लक्षात येत आहे. ओके, पहिले फॉर्म्युला ओळखायला शिका, मग त्याच्या हिशोबाने ए विचार करायचा. ए म्हणजे इथे काय, ए म्हणजे काय, 2a. एक्स ची किंमत खाली येते, इथे 4 आला, एक्स मग इथे एक्सच्या जागी इथे 4 आहे, तो 4 इथे आला. ओके, लॉग आलं, वायच्या जागी 16 आहे, 16 इथे आला. ए खाली बेसला ए ए ए ए ए ए ची किंमत किती आहे, 2 आहे, म्हणून हा 2 इथं आला. कळालं. असे गणित ओळखायला शिका, असे गणित ओळखायला शिका, असं गणित ओळखायला शिका. झालं बेटा. पुढचं चौथं गणित, इफ. चौथं गणित, इफ log of 343 to the base 7 is equal to 3 असेल. एक्सप्रेस इन कुठला फॉर्म आता, एक्सपोनेन्शियल. कुठल्या फॉर्म मध्ये, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये काढायचं आहे. म्हणजे लॉगचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल, सेकंड फॉर्म्युला. लॉगचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल म्हणजेच कुठला फॉर्म्युला बेटा, सेकंड. मग लॉग ऑफ, फॉर्म्युला लिहून घ्या आधी, लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर y इज इक्वल टू किती येतं बेटा, a⁴x. ठीक आहे, मग तसं तिथे लॉग ऑफ किती आलं बेटा, 343 टू द बेस 7 विच इज इक्वल टू 3 आहे. इथे 343 तसाच, y तसाच इज इक्वल टू a⁴x, a 7⁵3. कॅल्क्युलेशन्स करून बघा, 7⁵3 तुम्हाला 343 भेटेल. 7⁵ म्हणजे टोपी असते बेटा, टोपीचं चिन्ह लॉगच्या बाजूला असतं, ⁵3 343. 7⁵3 किती आलं बेटा, 343. ठीक आहे, दोन गणित दोघी टाईपचे घेतलेत. लक्षात आलं बेटा. म्हणजे गणित कुठल्या टाईपचा आणि ते ओळखायला शिका. एक्सपोनेन्शियल टू लॉग आहे का लॉग टू एक्सपोनेन्शियल आहे, एक्सपोनेन्शियल टू लॉग आहे का लॉग टू एक्सपोनेन्शियल आहे, तेवढं ओळखता आलं की पुढचं गणित जमून जातं. व्हिडिओ पॉज करायचं, दोघं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघं लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघं लिहून घ्यायचं आहे. ओके, त्याच्याच वरती आधारित ना बेटा अजून काही पुढचे सम्स आहेत ते घेणार आहेत. पुढचं गणित बेटा आता. ठीक आहे, काय म्हणतोय पुढचं सम. इफ x plus 6 log आहे, सॉरी, इफ लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये x plus 6 टू द बेस 3 इज इक्वल टू 2 फाइंड x. थोडासा आता डिपनेस वाढत जाईल. पहिले तर आधी ते ओळखा, याच्यामध्ये x ची किंमत काढायची, मान्य केलं.
याच्यामध्ये कुठली किंमत काढायची एक्सची. पहिलं लॉगरिथम फॉर्म दिलेला आहे, मला एक्सची किंमत काढायची असेल एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये आधी कन्वर्ट करा. लॉगरिथम फॉर्म दिलेला आहे त्याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म आधी फॉर्म्युला लिहून घेऊ. लॉग ऑफ किती असतो बेटा वाय टू द बेस ए इज इक्वल टू एक्स असेल तर काय लिहिता येतं वाय इज इक्वल टू ए रेस टू एक्स. तसंच इकडे पुन्हा आता लॉग ऑफ किती बेटा एक्स प्लस सिक्स टू द बेस 3 इज इक्वल टू 2a किती येईल बेटा इथे याच्यामुळे पुढे आता किती येईल एक्स प्लस सिक्स येणार राईट. ए रेस टू एक्स ए म्हणजे 3 इथे आला, ए ची किंमत 3 आहे, एक्स वरती जातो म्हणजे 2 वरती जातो म्हणजेच एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू 3 चा स्क्वेअर म्हणजे किती आलं 9. हा प्लस सिक्स आहे तिकडे गेला मायनस, एक्स इज इक्वल टू 9 मायनस 6 एक्स इज इक्वल टू किती आलं बेटा 3. एक्सची किंमत भेटली एक्स इज इक्वल टू किती आलं बच्चालो 3. एक्स इज इक्वल टू 3 म्हणजे लॉगचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल मध्ये केलं आणि मग मला एक्सची किंमत भेटली. लॉगचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल मध्ये केलं मग मला एक्सची किंमत भेटली. लॉगचं कन्वर्शन आपण एक्सपोनेन्शियल मध्ये केलं मग मला एक्सची किंमत भेटली. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करायचं गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम बेटा इफ log of x minus 3 to the base 2 x minus 3 to the base 2 is equal to 3. Find x. चलो आता किती बेटा इथे सगळ्यात पहिले लॉगचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये लॉग ऑफ y इज टू द बेस इज इक्वल टू x असेल तर y इज इक्वल टू किती बेटा a रेस टू x. मग त्याच्याच अनुषंगाने लॉग ऑफ किती बेटा इथे x मायनस 3 टू द बेस 2 इज इक्वल टू 3 आहे तर इथे किती येईल याच्या अनुषंगाने x मायनस 3 जसाच्या तसा विच इज इक्वल टू हा 2 पुन्हा इथे आणि त्याच्या डोक्यावरती 3 मग x मायनस 3 इज इक्वल टू 2 टू जा 4 4 टू जा 8 मायनस इकडे गेल्यावरती प्लस x इज इक्वल टू 8 प्लस 3 x इज इक्वल टू किती आलं बेटा 11. x इज इक्वल टू किती आलं 11. x ची किंमत किती आली बेटा 11. व्हिडिओ पॉज करायचा आहे गणित लिहून घ्यायचं आहे. हे 2-2 मार्काचे बेटा एकदम सिंपल गणित कधी कधी टपकतात. 2-2 मार्काचे सिंपल गणित कधी कधी टपकत असतात. ठीक आहे. ओके. अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं गणित इफ पुढचं गणित बेटा इफ किंवा इस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. पुढचं गणित बेटा इस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. इस्टिमेट द व्हॅल्यू ऑफ एक्स. if log of ब्रॅकेटच्या आतमध्ये एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 बेसला आहे 5 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू किती बेटा 1. पुन्हा x ची किंमत करायची मग लॉगचं कन्वर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये मग पहिले फॉर्म्युला लॉग ऑफ y टू द बेस इज इक्वल टू x असेल तो y इज इक्वल टू a रेस टू x होतो. येस. मग इथे तसंच किती बेटा लॉग ऑफ एक्सचा स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 त्याच्या बेसला 5 इज इक्वल टू 1 असेल तर किती इथे याच्यावरनं एक्सचा स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इज इक्वल टू 5 रेस टू 1 राईट. ए इकडे गेला म्हणजे 5 इकडे गेला त्याच्या डोक्यावरती 1 आला. मग इथे पुन्हा एक्सचा स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 विच इज इक्वल टू 5 प्लस 5 इकडे आला मायनस मग एक्सचा स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5 इज इक्वल टू 0 मग एक्सचा स्क्वेअर मायनस 5x किती बेटा प्लस 6 इज इक्वल टू 0. आता ही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. ही काय बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन 6. ठीक आहे. ॲडिशन सबट्रॅक्शन किती आले पाहिजे मायनस 5 असे दोन आकडे. मल्टिप्लिकेशन तर 6 आणि ॲडिशन सबट्रॅक्शन प्लस 5. पहिला आपण 6 आणि 1 चा विचार करू. ठीक आहे. 6 आणि 1 मोठ्या संख्येला मायनस येणार म्हणजे येणार इथे. मग इथे मायनस आहे मला प्लस 6 हवं तर मायनसच घ्यावं लागेल मायनस मायनस प्लस होईल पण मायनस 6 मायनस 1 किती येतं मायनस 7 येतं पण इथे मायनस 3 म्हणजे हे फॅक्टर्स चालणार नाही. हे फॅक्टर्स चालणार नाही. पुढे बेटा आता 3 आणि 2 चा विचार करू. पुन्हा मोठ्या संख्येला चिन्ह मायनस इथं मायनस आहे म्हणून मोठ्या संख्येला मायनस आलं. पुन्हा मायनस मला इथे प्लस 6 हवं आहे. प्लस 6 केव्हा होईल जेव्हा इथं मायनस घेतलं जाईल. प्लस 6 केव्हा होईल जेव्हा इथं मायनस घेतलं जाईल. बेटा
क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करता येत नसेल तर पुन्हा ते बेसिक्समध्ये सांगितलेले नीट बघाल. ठीक आहे, डिटर्मिनंटच्या चॅप्टरमध्ये पण सांगितलं, सॉरी डिटर्मिनंटच्या चॅप्टरमध्ये पण मी ते सांगितलेलं आहे, तिथं बघाल. ठीक आहे, म्हणजे फॅक्टर्स -3 -2, मग x -3 x -2 इज इक्वल टू 0, म्हणजेच x -3 इज इक्वल टू 0 और x -2 इज इक्वल टू 0, म्हणजेच x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू 2. दोन किमती आल्या, x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू किती आला बेटा 2, x इज इक्वल टू 3 और x इज इक्वल टू 2. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. 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 अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. आता थोडेसे गणित किचकट घेतो बेटा, आता थोडेसे गणित किचकट चालू होतील माझे. हा काय म्हणतोय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. n ची किंमत कधी काढायची आहे, इफ log of n to the base 32, if log of n to the base 32 is equal to -3/5 is equal to किती बेटा -3/5. लक्ष इकडे, पहिले तर पुन्हा फॉर्म्युला log of y to the base a is equal to x असेल, तर याच्यासाठी किती येते बेटा y is equal to a raised to x. मग त्याच्याच अनुषंगाने log of किती बेटा n to the base 32 which is equal to -3/5. कॉन्सन्ट्रेशन द्या आता, इथे n तसाच which is equal to a raised to x म्हणजे 32, त्याला raised to किती बेटा -3/5. खूप महत्वाचं बोललो गेलो. n आला, ठीक आहे, फॉर्म्युला पण y ची किंमत आली म्हणून n आला, which is equal to a काय होते 32 आहे, तो 32 इथे आला, x डोक्यावरती गेला म्हणजे -3/5 डोक्यावरती गेला. आता 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 टिपिकल का म्हणतो ह्या गणितांना, टिपिकल का म्हणतो आता ह्या गणितांना, आता लक्षात येईल. इथपर्यंत तर फॉर्म्युलाच वापरला. पुढं काय करायचं, पुढं ना बेटा आता तुम्हाला रेज टू चे फंडे थोडे थोडे पाठ पाहिजे. कुठले फंडे बेटा, रेज टू चे फंडे. कुठले फंडे पाठ पाहिजे, रेज टू. म्हणजे काय, तुला असा काहीतरी विचार कर की याच्या डोक्यावरती ना बेटा मी 32ला कसं लिहू शकतो, 32ला कसं लिहू शकतो, 32ला मी रेज टूच्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो तो विचार कर. इथं दाखवतोय, इथं बेसिक्स आहेत बेटा, ह्या गणिताचे बेसिक्स इथं दाखवतोय. बरं, मी एक तुम्हाला सांगायचं होऊन गेलं, मी नेहमी साईडला जर मला बेसिक लिहायचं असेल त्या गणिताच्या बाजूलाच लिहितो मुद्दाम. बाजूलाच का, मागं पुढं कुठं लिहायचं नाही बेटा, तिथंच लिहून घ्यायचं, तिथंच तिथे बाजूला, किंवा फालतं बाजूला जागा नसेल ना खाली कुठं लिहा, पण तिथंच लिहा. म्हणजे जेव्हा तुम्ही गणित वाचाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की साला हां इथे असं असं केलं होतं. ठीक आहे, आता जो 32 आहे ना 32, त्याला मी काय लिहू शकतो बेटा माहिती का, 2/5. 2/5 माझा 32 येतो. कॅल्क्युलेशन्स करून बघा, 2/5 किती येतो 32. मग 2/5च का वापरलं, तर इथे माझ्याकडे 5 होता म्हणून 2/5 यूज केला, इथं माझ्याकडे 5 होता म्हणून 2/5 यूज केला. ठीक आहे, म्हणून 2/5 यूज केलाय, कारण की 32 तिथेच येतो बेटा. 2/5 घेतलं, 3च्या याच्यात काय 32, 3/2 किती घेतलं तर 32 येणार नाही, 4/2 किती घेतलं तर 32 येणार नाही, 5/2 किती घेतलं तर 32 येणार नाही बेटा. एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे किती आहे बेटा 2/5. त्या 32ला काय लिहिलं 2/5, पण पुन्हा त्याच्या डोक्यावरती किती आहे -3/5. पुन्हा त्याच्या डोक्यावरती किती बेटा -3/5. आता लॉज ऑफ इंडायसेस मध्ये घुसा. आता कशात घुसायचं बेटा, लॉज ऑफ इंडायसेस. लॉज ऑफ इंडायसेस a/m ब्रॅकेट n असेल तर उत्तर किती येतं a/m. माहितीये a/m ब्रॅकेट n असेल तर उत्तर किती येतं a/m. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल. आता जसं इथे या दोघांचं होतं तसं या दोघांचं मल्टिप्लिकेशन. मग 2 किती आलं 5 इंटू -3/5. 5 इंटू किती आलं बेटा -3/5. 5 इंटू किती आलं -3/5. हा 5 काय झाला कॅन्सल. म्हणजेच n इज इक्वल टू 2/-3 आलं. म्हणजेच n इज इक्वल टू 2 किती आलं -3 आलं. पुढचा नियम आता मला माहितीये
ए रेस टू मायनस ए नसेल तर 1/a होतो. येस, होतो की नाही होत? ए रेस टू मायनस ए नसेल तर किती येतं? 1/a येतं. ए रेस टू मायनस ए नसेल तर किती येतं? 1/a येतं. येस, ए रेस टू मायनस ए नसेल तर किती येतं? 1/a येतं. मग n इज इक्वल टू 1/2 लिहिता आलं. 1/2 मग 2 म्हणजेच किती असतो? 1/8 आलं. इथे माझा आन्सर झालं. का टिपिकल लॉगरिथम म्हणून मी फर्स्ट चॅप्टर घेतला नाही, सेकंड चॅप्टर का घेतला? अशी गणितं थोडीशी किचकट होत जातात. अशी गणितं याच्यामध्ये थोडीशी किचकट बनत जातात बेटा. ठीक आहे, पण प्रॅक्टिस खूप प्रॅक्टिस केली की ही गणितं जमतात. बेसिक्स महत्वाचं, बेसिक्स अतिशय महत्वाचं. आणि इकडे सम. बरं, आता हे असे सम्स मला गिगाटेक मध्ये सापडतील बेटा. ठीक आहे, त्याच्यातून सम्स घेतो मी, बाकी कुठून सम्स जास्त घेणार नाही मॅथ्ससाठी. ठीक आहे, आणि वाटलंच तर मला टेक्मॅक्स मध्ये मी कधी कधी फॉलो करत असतो. जास्त सम्स घ्यायचे असेल तर टेक्समॅक्स फॉलो करतो, नाही तर गिगाटेक मोर दॅन सफिशियंट आहे. पण गिगाटेक मध्ये तुम्हाला हे बेसिक्स नाही सापडत बेटा. हे काय सापडत नाही, हे एकदम महत्वाचं. बेसिक जर पक्क असेल ना बेटा तर सगळं जमतं. बेसिक जर पक्क असेल तर सगळं जमतं. अन्यथा खूप अवघड जातं. बेसिक्स तुम्हाला हे सापडणार नाही. बेसिक्स कुठंच सापडणार नाही. बेसिक्स फक्त इथं सापडतील आणि ते तुम्ही वहीमध्ये व्यवस्थित कॉपी करून घ्यायचे आहेत. चलो, गणित लिहून घ्यायचं, व्हिडिओ पॉज करायचा आहे, गणित लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करा, गणित सगळंच्या सगळं लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं आता गणित पुन्हा किचकट. काय म्हणतंय पा? फाइंड x if log of बेसला 2, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये log of बेसला 3, पुन्हा log of x to the बेसला 2. ठीक आहे, ही एक ब्रॅकेट कंप्लीट झाली, दोन ब्रॅकेट, ही ओपन, ही याची क्लोज, इज इक्वल टू 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आधी मुलं ह्या गणिताला बघून लई घाबरून जातात. त्याच्या आईला हे गणित काय? ठीक आहे, पण जर तुम्ही लॉजिकली जर फॉर्म्युला व्यवस्थित पाठ असतील तर गणित सोपं जातं. आधी फॉर्म्युला लॉग दिलेला आहे बेटा. लॉग ऑफ y टू द बेस a इज इक्वल टू x असेल तर काय येतं? y इज इक्वल टू किती आहे बेटा? a रेस टू x. हे पाठ आहे, याच्याच वरती आधारित सगळं गणित आहे बेटा. गणित काय? लॉग ऑफ बेसला 2, पुन्हा लॉग ऑफ बेसला 3, पुन्हा लॉग ऑफ x टू द बेसला 2, ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू 1. आता मुद्दामून ब्ल्यू पेन लिहितो म्हणजे तुमच्या एकदम कॉन्सन्ट्रेशन टोटल इकडे राहील. पहिले फॉर्म्युला वापरायचा. एक लॉग घालवा आधी. हे असं ठेवा बेटा. इथे 3 लॉग आहेत. 3 लॉग आहे म्हणजे हाच नियम मला 3दा वापरावा लागेल, एवढं सिंपल आहे. 3 लॉग आहेत ना, याचं मिनिंग म्हणजे हाच नियम मला 3दा यूज करावा लागेल, बस एवढं सिंपल आहे. मग ही y ची किंमत जो तो y, याला आधी y पकडा, हा लॉग तसाच, याला a पकडा. आधी याला काय पकडा? a. ठीक आहे, याला काय पकडा? x. आणि या अख्ख्याला काय पकडा बेटा? y. मग याच्यामुळे कसं होईल बेटा? y तसाच म्हणजेच लॉग ऑफ 3 बेसला 3, पुन्हा लॉग ऑफ x टू द बेसला 2 इज इक्वल टू a रेस टू x म्हणजे 2 रेस टू 1. राईट, 2 रेस टू 1. मग पुन्हा याला लिहायचो लॉग ऑफ 3, पुन्हा ब्रॅकेटच्या आतमध्ये लॉग ऑफ x टू द बेसला 2 विच इज इक्वल टू 1 2. पुन्हा आता फॉर्म्युला वापर. पुन्हा फॉर्म्युला जर मी वापरला तर हा लॉग झाला आणि ही किंमत काय झाली? x ची झाली. ठीक आहे, आणि ही किंमत काय झाली? y ची झाली. आणि ही किंमत काय झाली? x ची झाली. ठीक आहे, हा a झाला, हा y झाला, आता हा x होईल. राईट, पुन्हा लॉग दिसतोय, लॉग आला, a हा a झाला, हे पूर्ण y ची किंमत, ही पूर्ण y ची किंमत, आणि नंतर हा x ची किंमत. राईट, वाटलं असतं त्याला मी मुद्दामून आता ब्लॅक पेनने लिहितो. हा काय झाला? a, हा काय झाला? y, आणि हा काय झाला? x. ठीक आहे, मग पुन्हा y तसाच
म्हणजेच काय बेटा लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 तसंच आलं विच इज इक्वल टू ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स म्हणजे 3 रेस टू 2. ए ची किंमत 3 आहे, एक्स ची किंमत 2 आहे, 3 रेस टू 2 झालं. पुढे पुन्हा आता याला सिम्प्लिफाय करू. लॉग ऑफ एक्स टू द बेस 2 3चा स्क्वेअर म्हणजे किती आलं 9. 3चा स्क्वेअर म्हणजे किती आलं 9. म्हणजे पहा इथे तुम्ही फर्स्ट टाइम फॉर्म्युला यूज केला, ठीक आहे. इथं तुम्ही सेकंड टाइम फॉर्म्युला यूज केला, इथं फर्स्ट टाइम यूज केला, इथं फर्स्ट टाइम, इथं आता सेकंड टाइम, ठीक आहे. आणि आता पुन्हा थर्ड टाइम यूज करा. थर्ड टाइम यूज करताना लॉग दिसतोच आहे. ही किंमत कुठली झाली बेटा आता, ही किंमत म्हणजे y झाली, ही किंमत म्हणजे a झाली, ठीक आहे. ही किंमत म्हणजे a झाली आणि ही किंमत म्हणजे x झाली. पुन्हा याला वाटलं असतं ब्लॅक पेनाने लिहितो, ठीक आहे. याला थोडंसं खाली घेतो. ओके, ही किंमत म्हणजे a, ही किंमत म्हणजे y आणि ही किंमत म्हणजे x. पुन्हा मग y ची जागी किती आलं x इज इक्वल टू किती बेटा 2 रेज टू 9 इज इक्वल टू किती 2 रेज टू 9. म्हणजेच मग x इज इक्वल टू कॅल्सी मध्ये सोडवा 2 रेज टू 9 करा. 2 रेज टू 9 किती आलं बेटा 512 ही झाली माझी x ची किंमत. ही काय झाली बच्चा लोग x ची किंमत. ही काय झाली बच्चा लोग x ची किंमत. फर्स्ट सेकंड आणि इथे तुम्ही थर्ड टाइम तो फॉर्म्युला यूज केला. किती वेळेस बेटा थर्ड टाइम. बेटा मॅथ्सचे गणित वाचून वाचून जमत नसतात, लक्षात ठेवा. खूप प्रॅक्टिस लागते, खूप प्रॅक्टिस लागते. 2-3 रफ पाया भरून काढायच्या बेटा. 3-4 कमीत कमी झाल्याच पाहिजे रफ पाया भरून, तेव्हा पुढे तुमच्या लक्षात येईल. लॉगरिथम म्हणून आम्ही फर्स्ट चॅप्टर घेत नाही बेटा. का नाही घेत आता कळालं असेल. किचकटपणा थोडासा जास्त याच्यामध्ये, ठीक आहे. आणि मार्काला वेटेज फक्त 2 मार्कांचा आहे. किचकटपणा थोडा जास्त आहे पण मार्काचं वेटेज फक्त 2 मार्काचं आहे. 2 किंवा 4 मार्काला पण पडू शकतं बेटा. 4 मार्क पण जाऊ शकतं वेटेज, ठीक आहे. 4 मार्कासाठी हे गणित पडू शकतं. गणित कसं झालं काय झालं कळालं बेटा. पक्का काही अडचण. लॉगचा फॉर्म्युला 3 वेळेस आपल्याला यूज करावा लागला. लॉगचा फॉर्म्युला 3 वेळेस यूज करावा लागला आहे. कळलंय बेटा. ओके, दॅट्स ऑल. खूप सारे गणित झाले. बाकीचे गणित उद्या. शेवटचे आजचे 2 गणित प्रचंड किचकट होते. कमीत कमी 4 ते 5 वेळेस प्रॅक्टिस करा. कमीत कमी सांगतोय, जोपर्यंत तुमचं असं फिट डोक्यात बसत नाही तोपर्यंत ते गणित प्रॅक्टिस करत राहा. तोपर्यंत ते गणित प्रॅक्टिस करत राहा. जोपर्यंत फिट अशी डोक्यात बसत नाही तोपर्यंत ते गणित प्रॅक्टिस करत राहा. फर्स्ट टाइम, सेकंड टाइम, थर्ड टाइम फॉर्म्युला कसा वापरला हाच फॉर्म्युला आहे, पण फॉर्म्युले कसे वापरत गेलो काय काय नाही ते बघा. ठीक आहे बच्चा लोग. ओके, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.